याच्यापैकी मी 6 पैकी 2 पॉईंट जेव्हा सिलेक्शन कराल ना, 6 पैकी 2, तर 6 पैकी 2 म्हणजे मला असं वाटतं त्याचं उत्तर यायला पाहिजे 6 गुणिले 5 अपॉन 2, 6 पंचे 30/2 म्हणजे 15 उत्तर आहे त्याचं. 15 युनिक लाईन्स, 15 पैकी 1 2 3 4 5 आणि 6 इथं बसलेले ऑलरेडी. बाकीचे 9 कोणते? हा प्रश्न तर पडला पाहिजे ना, कारण फील करून घ्यायचं ना, मनात उतरलं पाहिजे गणित. आपलं दुकानच टॅगलाईन आपल्याकडे गणित सोपं करून मिळेल, असं कसं मिळेल? फील करून घ्यावं लागेल ते. ठीक आहे ना. ह्या 15 पैकी 6 साईड्स भेटल्या, बाकीच्यांचं काय? मला असं वाटतं एक 7 8 9 झालं, 9 झालं इथपर्यंत. दुसरी गोष्ट 10 11 12, पुढची गोष्ट 13 14 झालं, आणि अजून एक राहते ही झाली तर 15. ह्या 15 लाईन्स आहेत. याच्यापैकी 6 सीटो किंवा आल्यावरती 15 लाईन्स कोणत्या होत्या? या 15 पैकी या 6 साईड होत्या. आणि आतमध्ये तुम्ही जर नीट केअरफुली विचार शांत डोक्याने जर बघितला ना व्हिडिओ, तुम्हाला कळून जाईल मधल्यामध्ये पण मी जेव्हा लाईन्स मारल्या तेव्हा लाईन्स मी काउंट केल्या होत्या, तेव्हा त्या 15 लाईन्स बनल्या. नमस्कार, मी मयूर ध्वज स्वागत करतो. आपण कॉम्बिनेशन आणि जॉमेट्रीचं रिलेशन काहीतरी बघत होतो. तर आता आपण काय बघतोय माहिती आहे का? आता आपल्याला काय बघायचं याच्यामध्ये, नंबर ऑफ डायगोनल्स इन रेग्युलर पॉलिगॉन ऑफ एन साइड वगैरे वगैरे. आता सगळ्यात पहिल्यांदा पॉलिगॉन म्हणजे काय हे कळायला पाहिजे. पॉलिगॉन म्हणजे काय माहिती का? 2D डायमेन्शनल आकृती असते, 2D आकृती असते, किंवा सोडून द्या 2D वगैरे असं भूल जाऊ. हा ना, बेसिकली पॉलिगॉन म्हणजे काय माहिती का? एक बंद आकृती असते, बंद आकृती. मला सांगा पोरांनो, जर फक्त मी तुम्हाला म्हटलं का ह्या 2 लाईन्स घ्या, 2 लेट्स से 2 काड्या घ्या आणि तुम्ही याची मला बंद आकृती करून दाखवा, त्या काड्या न मोडता तुम्ही करू शकाल का? नाही करू शकत तुम्ही. तुम्हाला बंद आकृती तयार करायला तीन काड्यांची गरज पडेल. म्हणजे बेसिकली तुम्हाला मी जर 2 दिल्या ना, अशा तुम्ही एकतर असं ड्रॉ कराल काहीतरी, किंवा फार तर तुम्ही असं काहीतरी कराल, किंवा फार तर तुम्ही असं काहीतरी कराल, पण एक बंद आकृती तयार होणार आहे का? नाही होणार आहे. त्यासाठी आपल्याला 3 लोकांची गरज असते, 3 काड्यांची गरज असते. म्हणून आपण जेव्हा 3 काड्या घेतो ना, तेव्हा 3 काड्यांनी बंद केल्यावरती एक ट्रायंगल तयार होतो. 4 काड्या असेल तर तुमच्याकडे 4 काड्या असेल, तुम्ही एक रेक्टँग्युलर किंवा व्हॉट एव्हर काहीतरी पॉलिगॉन तयार करू शकता. म्हणजे अर्थ पॉलिगॉन म्हणजे काय? बंद आकृती बेसिकली. आणि बंद आकृती करता तुम्हाला काय 3 साइड्स किंवा 3 और मोर साइड्स लागतात. तुम्हाला 2 याच्यावरती तुमचं काम नाही होऊ शकत. बरं, हे झालं पॉलिनॉमियलच्या बद्दल. पॉलिनॉमियल म्हणजे काय? तर त्याला 3 साइड्स वगैरे असतात. समजून घेऊ. पहिली गोष्ट म्हणजे ट्रायंगल. ठीक आहे, हा इथं ट्रायंगल काढला, इथे एक ना थोडा एक रेक्टँगल वगैरे काढतो मी. लेट्स इथे नाही 1 2 3 4 5 आणि इथं 6. ठीक आहे, हेक्सागॉन येतो. मला सांगा पोरांनो, ट्रायंगलला साईड किती असतं? 3. एकदम तिसरीचं पोरगं पण चांगले. याला किती असतात? 4 असतात. त्याला किती? 6 आहेत. यांना व्हर्टायसेस किती आहे पोरांनो? व्हर्टायसेस मीन बाय, व्हॉट इज मीन बाय व्हर्टायसेस? व्हर्टायसेस मीन्स शिरोबिंदू, मराठीत शिरोबिंदू, कॉर्नर पॉइंट्स. मला असं वाटतं याला 1 2 आणि 3 पॉइंट्स होते, 3 व्हर्टायसेस होते. याला किती रे? 1 2 3 आणि 4 व्हर्टायसेस आहे. याला किती आहे रे पोरांनो? 1 2 3 4 5 आणि 6. मला असं वाटतं जेव्हा 3 व्हर्टायसेस तेव्हा 3 साइड्स होत्या, 1 2 आणि 3 व्हर्टायसेस. मला असं वाटतं जेव्हा 4 व्हर्टायसेस तेव्हा 4 साइड्स असतील. अरे 1 2 3 4 4 व्हर्टायसेस, 1 2 3 4 साइड्स. जेव्हा तुमच्याकडे 6 व्हर्टायसेस होते, 6 व्हर्टायसेस, तेव्हा साइड पण किती बघा? 1 2 3 4 5 आणि 6 साइड्स होत्या. म्हणजे याचा अर्थ अजून आपण बेसिक कडून चाललोय सगळं करत. ओके, थोडं पुढे जाऊ आपण. इथून चालू करतो एक्झाम्पलला मी, कारण डायगोनल याच्यामध्ये नसतो, ट्रायंगलला डायगोनल नसतो. ठीक आहे, आपण इथून चालू करू. मला सांगा पोरांनो, जर याचे डायगोनल काढायचे, किंवा मी एक काम करतो सगळ्यात अगोदर बेसिक पासून चालू करतो. सपोज या आकृतीमध्ये हा जो काही चौरस वगैरे दिसतोय तुम्हाला, जे काही दिसत असेल ते 4 त्याचे व्हर्टायसेस किंवा त्याच्यावरती 4 पॉइंट्स होते, राईट? त्या 4 पैकी कुठलेही 2 पॉइंट जर घेतले तर मला तुमच्याकडून युनिक लाईन्स तयार होतील. अरे मगाशी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण, लाईन्ससाठी आपल्याला 2 पॉइंटची गरज पडते. याच्याकडे स्वतःकडे 4 पॉइंट्स आहेत. 4 पैकी 2 घेऊन बघू बरं काय होतं. 4C2. ठीक आहे ना, 4C2 केल्यावरती याचं उत्तर 4 पासून 2 वर खाली म्हणजे 4 आणि 3 अपॉन 2 फॅक्टोरियल. 4 3 12, 12/2 म्हणजे 6 लाईन्स तयार झाल्या. पण दिसतात 4च आहे ना, 4च लाईन्स दिसत आहे. मग 6 लाईन्स कोणत्या?
अरे बघा पोरांनो, जेव्हा तो 4 पैकी 2 पॉईंट जेव्हा सिलेक्ट करेल ना, तो तेव्हा हे 2 सिलेक्ट करेल, हे 2 करेल, हे 2 करेल, हे 2 करेल. अरे पण तो हे 2 पण तर करू शकतो ना सिलेक्शन, हे 2 पण करू शकतो सिलेक्शन. म्हणून ते 1 2 3 4 5 आणि 6 अशा त्या 6 लाईन्स तयार झाल्या. त्याच्यामध्ये इथपर्यंत गोष्टी फील झाल्या असतील, त्यालाच बसलोय आपण, त्यासाठीच चाललंय सगळं, फील करून द्यायला चाललंय सगळं. ओके, हे 6 साईड आहे ना, या 6 साइड्स पैकी ना तुमच्या या 6 लाईन्स पैकी, सॉरी नॉट साइड्स, या 6 लाईन्स पैकी तुमच्या 4 साइड्स असतात आणि तुमचे 2 डायगोनल्स असतात. बरोबर. आता हे गणित नेमकं बसवायचं कसं ना, नेमके डायगोनल आणायचे कसे नेमके? बरं, डायगोनल म्हणजे काय माहिती का, जे अँगलला बायसेक्ट करतं, सॉरी नॉट बायसेक्ट, सॉरी मिस्टेक माझी, एकदम मॅथमॅटिकल मिस्टेक झाली, माफ करा मला. जे अँगल जे असतात त्या अँगलला कट, अँगल मधून जातात ना एकमेकाच्या ऍडजस्टंट, समोरासमोरच्या अँगल मधून ते जातात, त्याला म्हणतो आपण डायगोनल. म्हणजे ऍडजस्टंट साइड सोडल्या तर बाकीचे जे काय असेल ते तुमचे डायगोनल तयार होतात. मग आता याच्यामध्ये बघा 2 डायगोनल तयार झाले, त्याच्या 4 साइड होत्या. मग याच्यावरून मला फॉर्म्युला सुचला, मला नाही सुचला, पुस्तकातच येतो. त्याच्यावरून नंबर ऑफ डायगोनल्स इज इक्वल टू व्हॉट, नंबर ऑफ डायगोनल्स इज इक्वल टू n, सॉरी इथे लिहितो 4c2 मायनस साइड्स. अरे 4c2 चं उत्तर 6 आलं होतं, त्यातून साइडचा जर 4 आपण जर मायनस केला ते 6तून 4 गेल्यावर 2 उरतात, म्हणून 2 डायगोनल तयार झाले. सो याच्यावरनं मला काय म्हणायचंय, याच्यावरून नंबर ऑफ डायगोनलचा फॉर्म्युला सेट झाला तुमच्या. आता हा एक काम करू, फॉर्म्युलाच्या अगोदर आपण थोडं इकडे जाऊन म्हणजे फॉर्म्युला एकदम क्लिअर करता येईल आपल्याला. याच्याकडे 6 व्हर्टायसेस, 6 साइड्स, हे क्लिअर झालं तुम्हाला. मला असं वाटतं पोरांनो, जेव्हा मी ह्या जो काही हेक्सागॉन आहे किंवा जो काही पॉलिगॉन असेल, किती पण नंबरवाला जो काही असेल तो, जेव्हा याच्यापैकी मी 6 पैकी 2 पॉईंट जेव्हा सिलेक्शन करेल ना, 6 पैकी 2, तर 6 पैकी 2 म्हणजे मला असं वाटतं त्याचं उत्तर यायला पाहिजे 6 गुणिले 5 अपॉन 2, 6 पंचे 30/2 म्हणजे 15 उत्तर आहे त्याचं. 15 युनिक लाईन्स, 15 पैकी 1 2 3 4 5 आणि 6 इथं बसलेले ऑलरेडी. बाकीचे 9 कोणते? हा प्रश्न तर पडला पाहिजे ना, कारण फील करून घ्यायचं ना, मनात उतरलं पाहिजे गणित. आपलं दुकानच टॅगलाईन आपल्याकडे गणित सोपं करून मिळेल, असं कसं मिळेल? फील करून घ्यावं लागेल ते, ठीक आहे ना. ह्या 15 पैकी 6 साइड्स तर भेटल्या, बाकीच्यांचं काय? मला असं वाटतं एक 7 8 9 झालं, 9 झालं इथपर्यंत. दुसरी गोष्ट 10 11 12, पुढची गोष्ट 13 14 झालं, आणि अजून एक राहते, ही झाली इथं 15. ह्या 15 लाईन्स आहेत. याच्यापैकी 6c2 किंवा आल्यावरती 15 लाईन्स कोणत्या होत्या? या 15 पैकी या 6 साइड होत्या. आणि आतमध्ये तुम्ही जर नीट केअरफुली विचार, शांत डोक्याने जर बघितलं ना व्हिडिओ, तुम्हाला कळून जाईल. मधल्या मध्ये पण मी जेव्हा लाईन्स मारले तेव्हा लाईन्स मी काउंट केल्या होत्या, तेव्हा त्या 15 लाईन्स बनल्या. आणि ट्रस्ट मी तुम्हाला एक सांगतो पोरांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या साइड जर खोडल्या ना आपण, हे जे मधलं तयार होतंय ना, मधलं जाळं जे तयार झालंय ना, दॅट मधलं जाळं इज कॉल्ड ॲज युअर डायगोनल फॉर दॅट पॉलिगॉन. हे जे मधलं जाळं जे आहे ना, त्यालाच म्हणतो आपण डायगोनल्स ऑफ दॅट हेक्सागॉन वगैरे जे काय असेल ते. म्हणजे आजूबाजूचे साईड सोडून द्यायच्या, ते सोडून जेव्हा तुम्ही लाईन्स मारायला चालू करता ना, आतमध्ये लाईन्स मारावे, त्यावाल्या लाईन्स नाही, लाईन्स है ना, या आतमधलं लाईन्स हे जाळं तयार झालं ना, दॅट इज कॉल्ड एज तुमच्या डायगोनल. मग आता मी काय म्हणतो, ह्या 15 आकडा आलाय, मग आपल्याकडे डायगोनल बनलं किती होते रे? आपल्या जर 15 होते, सगळा आकडा, हा आकडा 15 आहे सगळ्यांचा, 15 मधून हे 6 गेल्यावरती जे उरलं ते डायगोनल असेल. 6 कोणते गेले? साइड्सचे, बरोबर ना, साइडवाले 6 निघून गेले, मग 15तून 6 गेल्यावर किती उरतात? 9 डायगोनल तयार होईल तुमच्याकडं. मग आता ह्या सगळ्या प्रकारातून आपल्याला फॉर्म्युला काय सेट करता येतो? इथं लिहितो फॉर्म्युला मी आता. जर तुमचा पॉलिगॉन असेल, पॉलिगॉन ऑफ n व्हर्टाइस, इथं लिहितो नको, n व्हर्टाइसेस और n साइड्स, कारण की जेवढे व्हर्टाइसेस तेवढ्या साइड बनतात बरं का, हे मी तुम्हाला प्रूव्ह करून दिलं, ठीक आहे. तर मला असं वाटतं नंबर ऑफ डायगोनल्स आर, n पैकी आपण 2 साइड बघतो कधी, अरे बघा नाही, ते 6 व्हर्टाइसेस किंवा 6 साइड पैकी 2 घेतल्या होत्या आपण, मग इथे n साइड आहे, आपण n पैकी 2 घेऊ. n पैकी 2 इथं आला,
त्यातून साईड्स मायनस करतो. मग त्याला जर समजा NC2 साईड किती होती ना, तिथून तो n मायनस झाला. जेवढं उरल तेवढं डायगोनल. ह्या केसमध्ये बघा आता इथं तुम्ही जर बघितलं ना पोरांनो 4C2, कारण याला 4 पॉईंट होते, 4 पैकी 2 घेतले, 4 साईड मायनस केल्या जेवढ्या असेल तेवढ्या. इथं पण बघा 6C2 चं उत्तर 15 आलं, त्यातून बरोबर आपण 6 साईड मायनस केल्या होत्या. म्हणजे याचा अर्थ मला असं वाटतं जेवढ्या तुमचा बंद आकृतीचे व्हर्टेसेस किंवा साईड्स असतील त्यापैकी NC2 घ्या, जेवढ्या साईड असेल तेवढ्या मायनस करून टाका, तुमचा डायगोनल तुम्हाला भेटून जाईल. याच्या पलीकडं डायगोनलचे क्वेश्चन मला असं वाटत नाही आता काय राहतील. तुम्हाला सगळ्या क्वेश्चन मी म्हणजे पॉलिगॉन पासून सुरू केलं आपण. पॉलिगॉन म्हणजे काय, बंद आकृतीपासून सुरुवात केली होती आणि इथपर्यंत पोहोचलो आपण सगळं करत करत. सो मला असं वाटतं तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली असेल, तुम्हाला कन्सेप्ट फील झाली असेल. फील करून द्यायची जबाबदारी होती माझी आणि मला असं वाटतं मी ते प्रामाणिक प्रयत्न केलेले या संदर्भात मी. ठीक आहे, व्हिडिओ बघत राहा, व्हिडिओ शांत डोक्याने बघत राहा, याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करत राहा आणि आपण हा व्हिडिओ इथे थांबवू आणि अजून एक कन्सेप्ट बाकी ती पण कन्सेप्ट घेऊ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. लाईक सबस्क्राईब वगैरे काय तुमच्यावर जबाबदारी सगळी ती. आता पुढची गोष्ट, तुमचे सजेशन्स माझ्यासाठी आशीर्वाद असतील. कमेंटमध्ये कळवा. तुमचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स, तुमचा निगेटिव्ह रिस्पॉन्स दोन्हीही मी वाचेल, समजून घेईल. त्याबद्दल जर काही चेंज हवा असेल, काही बदल हवा असेल तसं करायचा प्रयत्न करू आपण. जोपर्यंत असा बोर्ड आहे, आपण नवीन चालू केलं दुकान, हे सगळं ठीक आहे ना. हे सगळं दुसरं डिजिटल येईपर्यंत तुमची आमची साथ बनली पाहिजे. एक दिवस हे सगळं होणारच आहे, त्या दिवशी हे सगळं बदलणारच आहे. इथं तुमचा नॉईज रिडक्शनचे फोन लागतील, स्टुडिओ असेल, महागडा कॅमेरा असेल, एका रूममध्ये AC असेल, लाईट्स प्रॉपर असतील, डिजिटल असं सगळं असेल, एडिटिंगला एक माणूस असेल, सगळं काही होणार एक दिवस आहे. पण तोपर्यंत तुमची आणि आमची साथ असलीच पाहिजे. कारण की काय माहिती का, हा जो प्रपंच सुरू केलाय ना आपण, हा प्रपंच फक्त हा मार्कर, हा बोर्ड, जिभेवरची सरस्वती आणि डोक्यामधली सरस्वती, थोडीफार जी काही तिने मला देणगी दिली त्याच्यावरून चालू केले. मला असं वाटतं गॅजेट्स हे बॅरियर नसतं. माझ्या इमोशन्स तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मला जे तुम्हाला फील करून द्यायचं ते तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओमधल्या गोष्टी एवढ्या होत्या. मी थांबतो इथे, तुमची रजा घेतो. थँक्यू सो मच.